तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर राज्यामध्ये दिनांक 5 मे 2026 रोजी मंत्रिमंडळ बैठक ही पार पडलेली आहे आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत, ज्याची माहिती शासनानेच आपल्याला दिलेली आहे. आज आपण तीच माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारे शासनाने आपल्याला माहिती दिलेली आहे की ज्यामध्ये मंत्रिमंडळ निर्णय मंगळवार दिनांक 5 मे 2026 आणि हा निर्णय असणार आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग या विभागाअंतर्गत घेण्यात आलेला हा निर्णय आहे. तर या निर्णयाचं मेन शीर्षक सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पदवी स्तरावरचे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू होणार. हा एक निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. तर आता यास कशा कशा प्रकारची मान्यता ही मिळालेली आहे, तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास व त्यासाठी सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून सन 2026-27 पदवी स्तरावरचे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता ही देखील या घेण्यात आलेल्या निर्णयाअंतर्गत देण्यात आलेली आहे. त्यानंतर सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे नाव यापुढे शासकीय अभियांत्रिकी व तंत्रस्थान संस्था गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अशा प्रकारचं नाव हे सोलापूर असे करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारचं नाव देखील या संस्थेचं असणार आहे, जे की गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सोलापूर असं करण्यास मान्यता ही या शासन निर्णयामधून या मंत्रिमंडळमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयामधून देण्यात आलेली आहे. तर आता आपण पुढील निर्णय हा पाहूया. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता पुढील निर्णय मंत्रिमंडळ निर्णय दिनांक येथे तुम्ही पाहू शकता. तर हा निर्णय काही अशा प्रकारे आहे, त्याचा जो विभाग तो असणार आहे आदिवासी विकास विभागाअंतर्गत घेण्यात आलेला हा निर्णय आहे की ज्यामध्ये आदिवासींच्या 5 प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिकमध्ये आणि 19 माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिकमध्ये श्रेणीवाढ करणे. तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारचं शीर्षक या निर्णयाचा आहे. हा एक निर्णय हा आदिवासी विभागाअंतर्गत घेण्यात आलेला आहे की ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता श्रेणीवाढ ही करण्यात आलेल्या 19 अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा पुढील प्रमाणे आहेत. तर त्या कोणकोणत्या असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील असणार आहेत, तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता वायगाव, निपाणी जिल्हा वर्धा, त्यानंतर आश्रमशाळा गडद तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार, त्यानंतर अनुदानित आश्रमशाळा गुही, त्यानंतर अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा बिलाडी, त्यानंतर अनुदानित आश्रमशाळा नारा व त्याचबरोबर अनुदानित शाळा आश्रमशाळा अंतुर्ली व त्याबरोबर श्री गजानन महाराज अनुदानित आदिवासी आश्रमशाळा शेगाव जिल्हा बुलढाणा. तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारच्या यामध्ये शाळांचा समावेश आहे. अशा एकूण 19 शाळांची यादी आहे ती देखील पुढे आहे. तर ती सेपरेट होती, पण आपण हा जो महत्त्वाचा निर्णय आहे हा येथे पाहत आहोत. त्यामध्ये आता तुम्ही पुढील एक निर्णय पाहू शकता की जो आत्ताच्याच रिलेटेड आहे, तो म्हणजे आदिवासींच्या 5 प्राथमिक आश्रमशाळाची माध्यमिकमध्ये आणि 19 माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिकमध्ये श्रेणीवाढ. त्यामध्ये आता काय मान्यता ही कशा प्रकारे देण्यात आलेली आहे त्याची देखील माहिती येथे आहे. तर आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिक स्तरापर्यंत आणि 19 माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत श्रेणीवाढ करण्यास मान्यता या बैठकीमध्ये मिळालेली आहे. या निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठा हातभार लागणार. या आश्रमशाळांची श्रेणीवाढ केल्याने आवश्यक अशा पदनिर्मितीस व त्याकरिताच्या खर्चास तरतुदीस मंजुरी देखील या बैठकीत देण्यात आलेली आहे. त्यानंतर यामुळे राज्यात डोंगराळ दुर्मिळ भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचे शिक्षण गतिमान देखील होणार आहे. तर अशा काही प्रकारची माहिती आहे व त्यापुढील देखील एक निर्णय आपण येथे पाहूया की ज्यामध्ये
तुळजापूरमधील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबतचा देखील एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा देखील निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गतच घेण्यात आलेला आहे. तर यामध्ये आता कशा प्रकारचे निर्णय आहे, कशा प्रकारच्या मान्यता आहेत, तर महाविद्यालयाची जागा ही इमारत सर्व साहित्यासह शासनाकडे हस्तांतरित करण्यास मान्यता मिळालेली आहे. हे महाविद्यालय आता श्री तुळजाभवानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर या नावाने ओळखले जाईल. या निर्णयामुळे महाविद्यालयाचे सक्षमीकरण होऊन या परिसरात अद्ययावत शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध होतील आणि त्यातून या परिसरातील होतकरूंना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण मिळणे सुलभ होणार आहे. तर या निर्णयाचे देखील हे फायदे या शाळेतील विद्यार्थ्यांना होणार आहे. तर अशा काही प्रकारचे देखील एक निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे. तर ही होती या सर्व निर्णयांविषयीची सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.